हाय फ्रेंड्स, मी नैना विश्वासराव. माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज माझं हळदी कुंकू आहे आणि माझ्या क्लासमध्ये मी आज ह्यावेळेस पहिल्यांदा हळदी कुंकू ठेवलं आहे. तर आज मी तुमच्याबरोबर हळदी कुंकाचा व्हिडिओ शेअर करणार आहे. अगदी छोटासा व्हिडिओ असणार आहे, पण नक्की शेवटपर्यंत पहा. लेट्स गो. यावेळेस विठ्ठल रुक्मिणींचं थीम ठेवून मस्त असा हा हळदी कुंकाचा प्रोग्राम ठेवलेला आहे. वान ववसा त्याचबरोबर साडीवर केलेलं हे सगळं डेकोरेशन खूप छान घाईघाई करावं लागलं, कारण की खालतून वरती यायचं. नेहमी घरातच हळदी कुंकू असतं माझं, पण पहिल्यांदा मी टेरेसवरती माझ्या क्लासमध्ये हळदी कुंकू ठेवलं आहे. तर एक वेगळा एक्सपिरियन्स मला घ्यायला भेटला आहे फ्रेंड्स. तर हे पहा, सर्वात पहिल्या माझ्या ह्या मैत्रिणी आलेल्या आहेत स्टेडियमच्या, आणि त्यानंतर कॉलनीच्या सगळ्या मैत्रिणी यायला सुरुवात झालेली आहे. उज्ज्वला काकू वगैरे सगळे आलेले आहेत. आणि आता हळदी कुंकू आत्ताच सुरू झालेला आहे. अगदी 10, 10:30, 11पर्यंत हा प्रोग्राम चालतो. बायकांच्या गप्पा गोष्टी सगळं काही इथे होतं. आणि पहिल्यांदा योगा क्लासमध्ये हळदी कुंकू ठेवलं, तर फार वेगळा एक्सपिरियन्स मला ह्यावेळेस घ्यायला भेटणार आहे. तर चला, पुढे काय काय करतो हे सगळं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर नक्की व्हिडिओ पुढे शेवटपर्यंत पाहत राहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा माझं चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील. माझ्या योगाच्या क्लायंट्सनी मला खूप मदत केलेली आहे ह्या हळदी कुंकाच्या प्रोग्रामसाठी. तर शिल्पा अगदी 3:30 पावणे 4लाच आली होती आणि सगळी तयारी ती मला करू लागलेली आहे. रांगोळ्या काढल्या, डेकोरेशन करू लागली. त्याचबरोबर तिच्याबरोबर सुचिता होती आणि आता काही वेळातच मदतीसाठी येणार आहे चैतालीसुद्धा. तर असे क्लायंट मला हेल्प करतात, तर खूप छान वाटतं, मस्त वाटतं. आणि एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये येते आणि इन्स्पिरेशन भेटतं. क्लासची स्तुती सगळ्यांनी केली, कारण खूप जण क्लासमध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत कॉलनीतले मेंबर्स. तर खूप भारी वाटतं आहे. आणि ह्या माझ्या सगळ्या ज्या तुम्हाला दिसत आहेत त्या तिघीही माझ्या योगाच्याच क्लायंट आहे. तर सारिकाला खूप छान रिझल्ट आलेला आहे प्रेग्नन्सीचा, तर खूप खुश आहे ती. आणि आज आम्ही खूप दिवसानंतर भेटतो आहे हळदी कुंकाच्या निमित्ताने. हा सण नाही का बायकांना एकमेकींना भेटण्याचाच असतो असं मला वाटतं, कारण की गप्पा गोष्टी आणि ह्या सगळ्या खूप छान वाटतात. आणि मैत्रिणी एकमेकीला भेटतात, अगदी दूरदूरच्या मैत्रिणी येतात, खूप मस्त वाटतं. आजचा एक्सपिरियन्स मला खूप छान वाटतो आहे हा. फ्रेंड्स, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओज ब्लॉग्सचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर हा आपला हळदी कुंकाचा जो प्रोग्राम आहे तो खूप छानरित्या चाललेला आहे. तर कंटिन्यू करूयात पुढे. यावेळेस वानाला काहीतरी उपयुक्त वस्तू द्यायची असं ठरवलं होतं, तर 4 डब्यांचा सेट मी दिलेला आहे. तर सगळ्यांनी इतके उपयोग त्या डब्यांचे मला सांगितले ना, तर माझ्या डोक्यातसुद्धा नव्हते इतके उपयोग इथे मला कळाले. खूप छान वाटलं. माझं गिफ्ट मात्र सगळ्यांना आवडलं, मस्त वाटलं. मला असं वाटतं हळदी कुंकाचा हा सण एकत्र येण्यासाठी, मैत्रिणींच्या भेटी होण्यासाठी, गप्पा गोष्टी करण्यासाठीच आहे. अगदी खूप छान वाटतं आहे, भारी वाटतं आहे. खूप दिवसानंतर ह्या काकू भेटल्या, सगळे भेटले. अगदी आम्ही एका कॉलनीत राहतो, पण नेहमीच प्रत्येकजण आपापल्या कामात बिझी असतं, त्याच्यामुळे भेटत नाही किंवा बोलणं होत नाही. पण या निमित्ताने मात्र दिलखुलास गप्पा झाल्या असं म्हटलं तरी चालेल. तर हे आहे आमचं हळदी कुंकाचं डेकोरेशन. तर माझं हे हळदी कुंकासाठी केलेलं क्लासमधलं डेकोरेशन कसं वाटलं आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हे माझं वाण आहे, तर मी 4 डब्यांचा सेट दिला आहे. तर सगळ्यांनी मला त्याचे उपयोग सांगितले मगाशी पण आणि आत्ता पण चालूच आहे. आम्ही याचा काय एकत्र करतो. नमस्कार. सागराच्या भेटीसाठी धाव घेते सरिता, दिवाकरांना साथ मागते स्वतः जन्म करता. खूप छान घेतला. तर बऱ्याच मैत्रिणी आता येऊन गेलेल्या आहेत हळदी कुंकाला. आणि आता
येणं चालूच आहे. आणि ह्या ग्रुपचं ठरतं आहे की आपण काहीतरी रील बनवूया. तर पाहूयात आता आम्ही कोणती रील बनवतो आणि कशी सक्सेस होते ते नक्कीच तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजवर पाहू शकता. माझ्या क्लासमध्ये 8च्या बॅचला चैताली म्हणून आहे, तर तिची आई आहे मंगल. तर त्या आलेल्या आहेत हळदीकुंकासाठी आणि त्यांच्या बाजूला आहेत त्या अश्विनीच्या आई आहेत. त्यासुद्धा माझ्या स्टुडंटच्याच आई आहेत. तर मस्त वाटतं आहे. सगळे येत आहेत, आजूबाजूचे आहेत आणि क्लायंटच्या मम्मी पण आलेल्या आहेत, मुलीसुद्धा आलेल्या आहेत. तर चैतालीचीसुद्धा मला या इथे खूप मदत होते. तिने सगळे व्हिडिओ करायला मदत केली आणि त्याचबरोबर सर्विंगसाठी खूप छान मदत केली. खूप भारी वाटतं. आणि ह्या सगळ्यात शेवटच्या आलेल्या आहेत समृद्धी आणि वेदिका. रात्रीच्या 10:30 वाजता ह्या इथे आलेल्या आहेत हळदीकुंकासाठी. तर आता आपलं हळदीकुंकू जवळजवळ संपलेलं आहे आणि आता माझे काही मेमोरेबल फोटोज मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर फ्रेंड्स, कसं वाटतंय तुम्हाला हे हळदीकुंकाचं सेलिब्रेशन नक्की सांगा. तर फ्रेंड्स, ही सुंदर रांगोळी माझ्या इव्हिनिंग बॅचच्या मेंबर्स आहेत शिल्पा. तर शिल्पाने ही सुंदर ही रांगोळी काढलेली आहे. त्याचबरोबर सुचिता आणि शिल्पा यांनी मला खूप मदत केली माझ्या हळदीकुंकाच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये. खूप छान मैत्रिणींचं किंवा माझ्या स्टुडंटचं इतकं छान मला सपोर्ट भेटला आणि खूप छान प्रकारे आमचा हे हळदीकुंकू झाला. खूप मस्त वाटलं. तर फ्रेंड्स, बाय, गुड नाईट. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओज ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहतील. थँक्यू. बाय बाय.